नमस्कार. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारामध्ये अजित पवारांच्या वरती आयकर विभागाच्या म्हणजे इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या. नुसत्या अजित पवारांवरती नाही तर अजित पवारांच्या नातेवाईकांवरती पण धाडी पडल्या. यावरती महाराष्ट्रातलं राजकारण पेटलं. लोकांना वाटू लागलं की धाडी म्हणजे हा दबाव तंत्र आहे. शरद पवारांनी देखील मी किसानच्या विषयामध्ये किसान आंदोलनाच्या विषयामध्ये भाष्य केल्यामुळं अजित पवारांवरती या धाडी पडलेल्या आहेत. पवारांनी हे म्हणून टाकलं. याचा आपण सविस्तर विचार केलेला आहे. जरांडेश्वरच्या विषयाचा पण आपण सविस्तरपणे विचार केलेला आहे. या धाडी या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रकार आहेत अशा स्वरूपाचं वातावरण देखील तयार झालं. याबाबत चर्चा देखील आपण केलेली आहे. जनता जाब विचारेल असं पण अजित पवार म्हणाले होते, त्यावरही आपण चर्चा केलेली आहे. अब जनता जानेगी सच हा विषय घेऊन आपण तुमच्या समोर आलेलो आहोत. किरीट सोमय्या यांनी ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या सगळ्याच विषयांना पुढे केलं आहे ते धक्कादायक आहेत आणि इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे जाणून घ्यायला इंटरेस्ट येईल अशा स्वरूपाचे आहेत. खरं तर या सगळ्या कंपन्यांचा उल्लेख आपण केलेला होता, पण फक्त कंपन्यांचा उल्लेख केलेला होता. किरीट सोमय्यांच्या माहितीमधून जे काही समोर येत आहे ना ते इंटरेस्टिंग आहे, आपल्याला ऐकायला नक्की आवडेल अशा स्वरूपाचा तो विषय आहे. कसा होतो अपहार, कशा कंपन्या स्थापन होतात, कशी माणसं बदलली जातात, कसे पैसे घातले जातात, हे सगळंच त्यामध्ये तुम्हाला दिसतं. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा लिलाव झाला, तो विक्रीला निघाला आणि विक्रीला निघाल्यावर त्यात 22 कंपन्यांनी सहभाग घेतला. 22 कंपन्यांच्या मधून गुरु कमोडिटी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला हा कारखाना विकला गेला. या गुरु कमोडिटीनं जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिला. त्यात सुद्धा आणखी एका कंपनीचे शेअर्स होते. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आता जेव्हा या कंपन्यांचं जाळं उभं राहतं ना, म्हणजे या सगळ्या जरांडेश्वरच्या विषयामधल्या कोणकोणत्या कंपन्या तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून बघताय. गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड, फायबर पॉवर मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आर्या ॲग्रो बायो अँड हर्बल्स लिमिटेड, जय ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, हिचं पुढे नाव बदललं आहे, कल्पवृक्ष प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, सूर्यकिरण ॲग्रो इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड, ओंकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स, शिवालिक प्रायव्हेट लिमिटेड. आता एवढ्या कंपन्यांचं जाळं या सगळ्या विषयामध्ये आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या कंपन्या आहेत, मग एवढ्या कंपन्यावर एकट्या अजितदादांचं नाव का येत आहे असा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. आता जरा लक्षात घ्या की या कंपन्यांचे मालक कोण आहेत. तुम्ही काही फोटोज बघताय त्यात तुम्हाला लक्षात येईल की या कंपन्यांचे मालक आलटून पालटून तीच व्यक्ती आहेत. ज्या कंपन्यांची यादी आपण बघितली आहे त्या कंपन्यांचे मालक आहेत श्री मोहन पाटील, ज्या विजया पाटील आहेत अजितदादा पवार यांच्या भगिनी त्यांचे पती, दुसऱ्या आहेत नीता पाटील अजितदादा पवारांच्या भगिनी, आणि तिसऱ्या आहेत सुनेत्रा अजित पवार ज्या पत्नी आहेत. म्हणजे 3 मालकांच्या मध्येच या सगळ्या कंपन्या आहेत. पहिल्या 18 कंपन्यांची यादी जी आपण वाचली आहे ना, ही 3 मालकांच्या मध्येच या सगळ्या कंपन्या फिरत आहेत. आणि ज्या जरांडेश्वर शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडला कारखाना चालवायला दिला त्या जरांडेश्वर शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सर्वाधिक शेअर्स आहेत. 90%, 90.50, 90.5% वाटा एकट्या स्पार्कलिंगचा आहे, ज्याचं पूर्वीचं नाव जय ॲग्रोटेक असं होतं. या सगळ्या कंपन्या पवारांचे नातेवाईकांच्या आहेत. आता या स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं कुठे कुठे गुंतवणूक केली आहे हे पण तुम्हाला बघावं लागेल. या कंपनीनं श्री अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड, तेही ग्राफिक्समधून तुम्ही बघताय, श्री अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड, नईन एलिमेंट्स डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, विक्रम काकडे कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, प्रतूर्ण ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, नांदेड सिटी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे ही एकटी स्पार्कलिंग सॉइल, चमकणारी माती स्पार्कलिंग सॉइल, ही या सगळ्यामध्ये गुंतवणूक करण्यात आलेली आहे. म्हणजे इतकी मोठी ही कंपनी आहे. आणि ही कंपनी कुणाच्या नावची आहे? सुनेत्रा अजित पवारांच्या नावची आहे. या सगळ्या प्रकारामध्ये तुमच्या लक्षात असं येत आहे की आपल्याच माणसांच्या कंपन्या स्थापन करायच्या वेगवेगळ्या, आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक करायची. या सगळ्या कंपन्यांचे मालक एकच आहेत. त्यासाठी तुम्हाला मी पुन्हा एकदा या सगळ्या कंपन्यांच्या नावांची शेअर्सची यादी दाखवतोय, ती फोटोज तुम्हाला दाखवतोय कागदपत्रांची थेट, ती तुम्ही बघू शकता. यात तुमच्या लक्षात येईल की सरळ सरळ सगळ्या कंपन्या या पाटील आणि पवार यांच्या परिवारातल्याच आहेत.
यापूर्वी मी आणखी काही कंपन्यांचा उल्लेख केला होता, म्हणजे प्युअर ओनियन प्रोड्युसर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्युअर ओनियन म्हणजे स्वच्छ कांदा निर्माण करणारी कंपनी. या सगळ्या अशा कंपन्यातूनच हा पैसा वळवला, फिरवला, वापरला जातो. जरंडेश्वर तर एक असं उदाहरण आहे ना, की कोट्यवधी रुपयांचा कारखाना कवडीमोल भावाने विकायचा, त्यासाठी आपल्याच घरातून 2-4 कंपन्या तयार करायच्या आणि या सगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून तो कारखाना घेऊन त्याच्यासाठी मोठं कर्ज घ्यायचं आणि हे पैसे फिरवत राहायचे. हा सगळा असा उद्योग चाललेला आहे. ज्यांना अजूनही वाटतं ना की ही कारवाई म्हणजे राजकीय आहे, त्यांनी जरा या कंपन्यांचा इतिहास तपासून बघावा, या कंपन्यांची वस्तुस्थिती तपासून बघावी. या सगळ्या कंपन्या स्थापन कशासाठी होतात, ही कोणकोणती कामं करतात, आणि बरं या सगळ्याच कंपन्यांना एवढी मोठमोठी कामं मिळत असतात. राजकीय प्राबल्य असल्याशिवाय हे घडू शकत नाही. आणि तरीही इतक्या करोडोंचा व्यवहार होऊनही आमचा नेता चांगला, आमच्या नेत्यावरती हे बालंट आहे असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना या एका तरी कंपनीत 0.5% तरी पार्टनरशिप मिळाली आहे का, हा प्रश्न आहे. या सगळ्या कंपन्यात त्या कार्यकर्त्यांना काम मिळालंय, रोजगार मिळालाय, असं काही घडलंय का, किंवा या कंपन्यांचं खूप मोठं काहीतरी काम चालू आहे, या कंपन्या इन्व्हेस्टमेंट करतात, त्याही मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये जे दुसऱ्यांची प्रोजेक्ट असतात त्यांतून पैसे काढतात. मग श्री अंबालिका शुगर्स हा जरांडेश्वर सरकारच विकत घेतलेला कारखाना आहे. नईम एलिमेंट्स डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड बिल्डर्समध्ये आहे. विक्रम काकडे कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, प्रतूर्ण ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि नांदेड सिटी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड. या सगळ्या अशा कन्स्ट्रक्शन साईटवरती यांनी पैसे गुंतवायचे आणि तिथून मोठा नफा काढायचा. हे सगळं असं चाललेलं आहे. बरं, हे पैसे येतात कुठून, कसे येतात, या सगळ्यांची तपासणी होणं आवश्यक आहे. म्हणून याला केवळ आणि केवळ राजकीय सुडबुद्धीची कारवाई म्हणण्याऐवजी काहीतरी जळतंय, तिथून दूर निघतोय हे लक्षात घेणं आवश्यक आहे. असं लक्षात घेतलं तरच वस्तुस्थिती समजणार आहे, अन्यथा या सगळ्या वस्तुस्थितीपासून आपण दूर राहणार आहोत. थँक्स टू किरीट सोमय्या ज्यांनी या सगळ्या कंपन्यांचे डिटेल्स बाहेर काढलेले आहेत आणि ह्या एकाच घरात कशा फिरतात ते काढलेलं आहे. व्यवहार कोट्यावधींचा आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की जेव्हा उत्कर्ष करायची वेळ येते, जेव्हा कुणाला तरी भलं करायची वेळ येते, तेव्हा कार्यकर्ता दिसत नाही, तेव्हा आपली बहीण दिसते, बहिणीचा नवरा दिसतो, बायको दिसते, स्वतः दिसतात, पोरं दिसतात, पोरांचे अजून कुठले नातेवाईक दिसतात. जेव्हा आमदार करायची वेळ येते, बऱ्याच लोकांच्या घराणेशाहीवरती बोलता येईल, जेव्हा आमदार करायची वेळ येते, जेव्हा खासदार करायची वेळ येते, बारामतीत शरद पवारांच्या जागी कोण, तर सुप्रिया सुळे, आणि राज्यसभेतली जागा कोण जिंकणार, तर शरद पवार. बारामतीतून पुन्हा अजून कोण निवडणार असेल विधान आमदार म्हणून, तर अजित पवार, आणि आजूबाजूत मावळला कुणाला असेल तर पार्थ पवार, आणि अजून कुणाला असेल तर रोहित पवार. लोकप्रतिनिधित्व देताना सुद्धा आपल्याच घरात किंवा पाहुण्यांच्या घरात, कंपन्या स्थापन करतानाही आपल्याच घरात, गुंतवणूक करतानाही आपल्याच घरात, गाड्या उसने पैसे देतानाही आपल्याच घरात, कारण रोहित पवार, पार्थ पवार, शरद पवारांना उसने पैसे दिल्याच्या नोंदी आहेत. हे सगळं आपल्याच घरात, धंदेही घरात, कामही घरात, कंपन्याही घरात, राजकारणही घरात, पदही घरात, असं सगळंच आपल्याच घरात ठेवणाऱ्या या पवार फॅमिलीची पॉवर किती चालते हे आपल्या लक्षात आलं असेल आणि तेच आपण समजून घ्यावं, एवढी साधी सरळ अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.